बांधवांनो, आपण जे काही लाईव्ह सेशन आज घेत आहोत यामध्ये 2 बांधव आतापर्यंत जॉईन झालेले आहे। जास्तीत जास्त आपण शेअर करा। वायाळ सर सदरील फेसबुक लाईव्ह लिंक कॉपी करून आपल्या ग्रुपवर टाका, जेणेकरून जास्तीत जास्त बांधवांपर्यंत आपल्याला मेसेज देता येईल व फेसबुकच्या जे काही ग्रुप असतील त्याही ग्रुपला आपण सदरील फेसबुक लाईव्ह शेअर करावं ही सर्व बांधवांना नम्र विनंती आहे। थोड्याच वेळात आपण सविस्तर आज या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत। अजय यादव सर नमस्कार, विजयदशमीच्या आपणास खूप खूप साऱ्या शुभेच्छा। गैबीनाथ वायाळ सर आपणास सुद्धा विजयदशमीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा। अनेक बांधव आजच्या या सेशनला लाईव्ह सेशनसाठी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत, मला जॉईन झाले त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी खूप खूप अभिनंदन या ठिकाणी व्यक्त करतो। तसेच पुनस्व एकदा राज्यातील सर्व माझ्या अंशदार आणि शिक्षक बांधवांना आजच्या या विजयदशमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। नितीन पाटील सर आपणास सुद्धा विजयादशमीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा। समाधानजी सुसर सर नमस्कार, तुम्हाला सुद्धा विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा सर। प्रवीण सुनील पाटील आपणास सुद्धा खूप खूप शुभेच्छा सर। गणेश तेलांगरे सर आपणास सुद्धा खूप खूप शुभेच्छा। उमेशजी फलफले सर आपणास सुद्धा विजयादशमीच्या माझ्याकडून माझ्या परिवाराकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा। माझे जे काही लाईव्ह बांधव आले असतील त्या सर्वांना नम्र विनंती आहे की आपण सदरील लिंक जास्तीत जास्त शेअर करावे, जेणेकरून जास्तीत जास्त बांधवांपर्यंत आपल्याला माझा संदेश देता येईल। आजचा हा 3.5 मुहूर्तांपैकी अतिशय महत्त्वाचा असलेला आजचा हा शुभ मुहूर्त आणि आजच्या या शुभ मुहूर्तावर आपल्याशी संवाद साधण्यासाठी मी आज लाईव्ह आलेलो आहे। अर्जुन चव्हाण सर आपणास सुद्धा सर आजच्या या विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा। ज्ञानेश्वर चव्हाण सर आमचे मित्र आपणास सुद्धा आजच्या विजयादशमीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा सर। आमचे जालन्याची बुलंद तो प्रवीण भुतेकर सर आपणास सुद्धा खूप खूप शुभेच्छा सर विजयादशमीच्या। धन्यवाद अजय यादव सर जी, आपकी दुआएं सदा हमारे साथ रहती है। हम जल्द से जल्द फिर से एक बार मुंबई आ रहे हैं, फिर से एक बार बहुत बड़ा लड़ा अपने अनशन के लिए हम सब मिलके लड़ने वाले हैं। आप सब अपनी पूरी टीम लेके वहाँ आ जाइए। कृष्णा शिंदे सर नमस्कार, तुम्हाला सुद्धा विजयादशमीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा। आमचे मित्र बाबासाहेब वाघमारे सर अतिशय प्रभावी असं व्यक्तिमत्व, तुम्हाला सुद्धा विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा सर। सुनील खरात पाटील आपणास सुद्धा विजयादशमीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा। बांधवांनो, आज विजयादशमी आहे। 3.5 मुहूर्तापैकी आजचा हा एक मुहूर्त। खरं तर मला आज 12 वाजेच्या दरम्यानच लाईव्ह यायचं होतं आणि आपल्यासोबत काही हितगुज करायचे होते, काही संवाद साधायचा होता। मला माहिती आहे आज सण असल्यामुळं प्रत्येकाच्या पाठीमागं धावपळ आहे, प्रत्येकाच्या पाठीमागे काही ना काही काम असेल। आजचा दिवस खूप छान आहे, खूप सुंदर आहे आणि आजच्या या मुहूर्तावर प्रत्येकाची काही ना काहीतरी प्लॅनिंग असते, त्यामुळं सर्वांनाच आज या फेसबुक लाईव्हवर वेळ असेल असं सांगू शकत नाही। परंतु जे बांधव आता उपस्थित आहेत त्या बांधवाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत या शुभेच्छा जाईलच। आमचे मित्र आमचे बुलंद तोप यांना सुनीलजी गोरे सर यांना सुद्धा खूप खूप साऱ्या अशा
दसऱ्याच्या शुभेच्छा. गोरे सर, शुभेच्छा. नक्कीच तुमच्याकडेच आम्ही शुभेच्छा घेणार येणार आहोत, कोरड्या शुभेच्छा नाही राहणार. आणि आपला जे काय मार्गदर्शन आहे नेहमीच आम्हाला प्रेरणादायी आणि प्रोत्साहित करणारं असतं. तर मी विषयाकडे येतो. आज या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्रातील राज्यातील 63,000 शिक्षकांचा जो अतिशय गहन प्रश्न आहे, 100% अनुदान, खरं तर माझ्या सगळ्या शिक्षक बांधवांचा तो हक्क आहे, ते मिळलं पाहिजे. आणि या वेतन अनुदानाच्या हक्कासाठी महाराष्ट्रामध्ये आमच्या अनेक शिक्षक संघटना आहे, त्या खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे. खरं तर मी कुठल्याही संघटनेला या ठिकाणी नाव ठेवणार नाही, दोष देणार नाही. ते सगळ्या संघटनेतले सगळे पदाधिकारी, सगळे शिक्षक आणि सगळे संघटनातले जे काही अध्यक्ष असतील, पदाधिकारी असतील, हे खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्या स्तरावर काम करत आहेत. त्याच अनुषंगाने या राज्यामध्ये काम करायला एक व्यासपीठ असावं, एक हक्काचं सुंदर असं व्यासपीठ असावं, हा एक मानस घेऊन गेल्या या 2 ऑक्टोबरपासून मी एक ठरवलं होतं. माझ्यासह माझे काही सहकारी असतील राज्यभरातले, या राज्यभरातल्या सहकार्यांनी 2 ऑक्टोबरपासून आम्ही सर्वांसोबत चर्चा केली आणि 2 ऑक्टोबर रोजी आम्ही असं ठरवलं की आपल्याला सुद्धा एक स्वतंत्र असं राज्याच्या शिक्षकांच्या प्रश्नासाठी, शिक्षक हितांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपलं हक्काचं व्यासपीठ असावं. यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजेत. आणि त्या अनुषंगाने आजच्या या शुभ मुहूर्तावर 3.5 मुहूर्तांपैकी असलेला आजचा असा हा दसऱ्याचा, विजयादशमीचा शुभ मुहूर्त, या मुहूर्ताच्या अनुषंगाने आजच्याच दिवशी मी स्वराज्य शिक्षक संघ या संघाची घोषणा करत आहे. या संघटनेची, या स्वराज्य शिक्षक संघाची आम्ही आज स्थापना केलेली आहे. आणि त्या अनुषंगाने राज्यभरातील जे काही माझ्यासोबत, माझ्यावर विश्वास ठेवून या स्वराज्य शिक्षक संघाच्या या कार्यकारिणीमध्ये, या संघामध्ये सहभागी झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी सर्वप्रथम मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो. निश्चितच आपण सर्वजण एक स्वराज्याचे मावळे म्हणून, स्वराज्याचे शिलेदार म्हणून आपल्या राज्यातील प्रत्येक वंचित, बाधित शिक्षकांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध असो, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे जिल्हास्तर, राज्यस्तर, ज्या ज्या ठिकाणी अडचणी येतील त्या ठिकाणी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सर्वजण पूर्ण ताकदीने, एका जुटीने आणि शेवटपर्यंत त्यांना न्याय देण्यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करत राहू. त्या अनुषंगाने आज स्वराज्य शिक्षक संघाची आम्ही या ठिकाणी मुहूर्तमेढ रवली आहे. या स्वराज्य शिक्षक संघामध्ये ज्या ज्या काही राज्यातील शिक्षक बांधवांना निश्चितच या ठिकाणी काम करायचं असेल, त्यांच्यासाठी व्यासपीठ नेहमी उघडं आहे. त्यांच्यासाठी या व्यासपीठाचे दरवाजे नेहमी खुले आहेत. तर आपण निश्चित या स्वराज्य शिक्षक संघाच्या या व्यासपीठावर आपणही काम करू शकता. ज्यांना ज्यांना असं शिक्षक बांधवांना असं वाटत असेल की आपणही या स्वराज्याचे पाईक व्हावं, एक शिलेदार व्हावं, मावळे व्हावं आणि आपल्या परीनं सुद्धा वंचित, बाधित शिक्षकांच्या प्रश्नाचा आवाज बनून कुठंतरी न्याय देण्यासाठी आपणही त्या भूमिकेमध्ये सहभागी व्हावं, असं जर आपल्याला निश्चितच वाटत असेल तर या महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षक बांधवांना मी आवाहन करील की आपण सुद्धा या स्वराज्याचा एक मावळा बनून या गोरगरीब वंचित शिक्षक बांधवांना न्याय देण्यासाठी आपण एक मोलाची जबाबदारी आपल्याही खांद्यावर घ्यावी, अशी विनंती या माध्यमातून करेल. बांधवांनो, आपल्या सर्वांचा उद्देश एकच आहे, फक्त हक्काची 100% भाकर आपल्याला मिळाली पाहिजेत. आणि या अनुषंगाने येत्या 30 ऑक्टोबर रोजी शिक्षक समन्वय संघ हे विचारपीठ, या विचारपीठाचा एक भाग म्हणून स्वराज्य शिक्षक संघ हा त्याच्यामध्ये पूर्ण ताकदीने सहभागी राहील आणि पूर्ण ताकदीने आम्ही त्या ठिकाणी लढू. यासोबतच जे काही बाकीच्या जे काही 24-25 संघटना आहे, या सगळ्या संघटना, या सगळ्या संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष, पदाधिकारी सुद्धा मोठ्या ताकदीने या समन्वय संघाच्या व्यासपीठामध्ये सहभागी झालेले आहे. या अनुषंगाने आमचंही एक छोटंसं स्वराज्याचं रोपटं घेऊन आम्ही या शिक्षक समन्वय संघाच्या परिवारामध्ये त्या ठिकाणी पूर्ण ताकदीने सहभागी आहे. आणि अजून ताकदीने मला जुटलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी आवाहन करीन की जास्तीत जास्त पद्धतीने, जास्तीत जास्त ताकदीने या आंदोलनामध्ये कशा पद्धतीने आपण जास्तीत जास्त लोकांना घेऊन येता येईल यासाठी आपण सर्वांनी तयारी करायची आहे. उद्यापासून सर्वांनी मोठ्या ताकदीने फील्डवर, शाळेंवर, आपल्या परिसरातील ज्या काही शाळा असतील त्या सर्व शाळांवरील शिक्षक बांधवांना आवाहन करायचं आणि 30 तारखेपासूनच
कारण आपल्याकडे वेळ कमी आहे बांधवांनो. 30 तारखेपासूनच आपल्याला मोठ्या ताकदीने या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे. आपण मोठ्या ताकदीने या आंदोलनामध्ये सहभागी व्हाल अशी मला या ठिकाणी अपेक्षा आहे. कारण बांधवांनो, प्रत्येक मावळा, प्रत्येक शिक्षक त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. ज्या वेळेस आपण हे स्वराज्याचं छोटंसं रोपटं आजच्या मुहूर्तावर उभं केलं, तर हे कुणावरही राग म्हणून केलं नाहीये, कुणावरही रुसवा म्हणून केलं नाहीये, कुणाविषयी आपल्या मनामध्ये दोष किंवा कुठलाही राग नाहीये. कारण ज्या ज्या ठिकाणी मला काम करायची संधी मिळाली त्या सर्व संघटनाचा मी आदर करतो, सन्मान करतो. त्या सर्व संघटनांच्या सन्माननीय अध्यक्षाचा मी आदर करतो आणि त्या सर्वांच्या आशीर्वादाने, शुभेच्छाने आजचा हा मुहूर्त मी या ठिकाणी रावला आहे. की मलाही असं वाटलं की आपणही एक चांगल्या पद्धतीने एक स्वराज्याची मुहूर्तमेढ राहून एक चांगलं शिक्षकांचं जाळं महाराष्ट्रभर तयार करावं आणि त्याचा फायदा महाराष्ट्रातील वंचित शिक्षकांना व्हावा, हा उदात्त हेतू घेऊन सनी आजचा हा स्वराज्य शिक्षक संघाचा मुहूर्तमेढ आम्ही आज रावला आहे. आणि निश्चितच या कार्यासाठी सर्वजण आम्हाला सहकार्य करतील अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतोय. बांधवांनो, आमचा आपल्या सर्वांचं टार्गेट एकच आहे की शिक्षक समन्वय संघाचा जो लढा आपण उभा केला आहे त्या लढ्यामध्ये सर्व ताकदीने आपण सहभागी व्हावं. येत्या 30 ऑक्टोबरपासून आपण आझाद मैदान मुंबई या ठिकाणी हा लढा उभा केला आहे. या लढ्यासाठी काही जण बहुतांश बांधव 10 तारखेचे तिकीट बुक करतायत, पण माझी त्यांना नम्र विनंती आहे बांधवांनो, 1 तारखेपासूनच आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हा. कारण एक एक दिवस आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि जास्तीत जास्त 20 तारखेच्या आत आपला निकाल आपल्या हातात आला पाहिजेत, आपला कॅबिनेट निर्णय आपल्याला मिळाला पाहिजेत आणि त्यासाठी एक मोठी ताकद आपल्याला या ठिकाणी उभी करायची. आणि ही ताकद जर उभी करायची असेल तर महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांनी एका जुटीने, एका ताकदीने आणि एकाच दिवशी जर मोठ्या संख्येने तुम्ही मैदानात उतरला तर तुम्हाला 100% सांगतो त्या ताकदीनेच आपला प्रश्नावर एक मोठं प्रेशर सरकारवर तयार होऊ शकतं आणि 100% त्या ठिकाणी आपण एक चांगलं यश घेऊन माघारी येऊ शकतो. आणि एक हेही सांगतो बांधवांनो, कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला या आंदोलनामध्ये तह वगैरे करायचा नाहीये. काही झालं, एक वेळ काठ्या खायचं काम पडलं, लाट्या काठ्या खायचं काम पडलं तरी चालेल, परंतु निर्णय झाल्याशिवाय मैदान सोडायचं नाहीये. काही झालं तरी या वेळेला मैदान आपल्याला सोडायचं नाही बांधवांनो. आता करा या माराची वेळ आलेली आहे. परिस्थिती खूप बिकट आहे. सरकार आपल्या बरोबर असेल किंवा विरोधात असेल, सरकार आपल्याविषयी सकारात्मक असेल किंवा नकारात्मक असेल, याचा विचार आता आपल्याला करायचा नाहीये. आपण एकच करा, एका ताकदीने, एका जुटीने फक्त आझाद मैदान मुंबई गाठा. जर तुम्ही एका ताकदीने जर आझाद मैदान गाठला तर निश्चित तुम्हाला सांगतो 100% यश आपल्या हातात आहेत. आणि हे यश मिळवण्यासाठी आपण निश्चितच एक चांगल्या पद्धतीने या लढ्यामध्ये सहभागी होऊ. जर या गोष्टीने किंवा या माझ्या निर्णयाने जर कुणाचं मन दुखवलं असेल तर निश्चितच मी त्याची दिलगिरी व्यक्त करतो. पण बांधवांनो, माझ्या ह्या सगळ्या गोष्टी किंवा माझ्यावर विश्वास ठेवणारे जे काही सहकारी बांधव होते त्या सर्वांच्या विचारांती आम्ही या सर्वांच्या विचार घेऊन सनी ते स्वराज्याचं एक तोरण उभं केलं आहे. आणि मला अपेक्षा आहे की आपण सर्वजण या सर्व विचाराला घेऊन सनी खांद्याला खांदा देऊन आपण सर्वजण काम करूया. आमच्या सर्वांचा मूळ उद्देश एकच आहे की हक्काचं 100% अनुदान आपल्याला मिळालं पाहिजे. ह्याच्यामध्ये कुठलंही राजकारण व्हायला नको. आणि जर कोणी राजकारण करत असेल तर त्या राजकारण करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा आपण बाजूला कसा करता येईल या पद्धतीचंही नियोजन त्या ठिकाणी आपण करणार आहोत. कारण सर्वांना आता हक्काची भाकर हवी आहे. कारण कुठलंही राजकारण नको, हक्काची भाकरीसाठी आणि हक्काच्या 100% पगारीसाठी आपण हा पर्याय, हा निर्णय निवडला आहे. आणि त्यासाठी आपण 100% आपली हक्काची भाकर घेऊनच आझाद मैदानावर मागण फिरणार आहे. म्हणून सर्व बांधवांना माझी विनंती आहे, आता जवळपास 48-44 बांधव लाईव्ह आहे, सर्वांना विनंती आहे की आपण येत्या 30 ऑक्टोबरचं चांगलं नियोजन करा. आपल्या परिसरातील ज्या काही शाळा असतील या सर्व शाळांना मेसेज द्या की जास्तीत जास्त संख्येनं या वेळेला आपल्याला उतरायचं आहे. आज काही जिल्ह्यामध्ये 6 तारखेला पेपर समाप्त होतात आणि काही जिल्ह्यामध्ये 8 तारखेला पेपर संपणार आहे. तरी माझी सर्वांना विनंती आहे की ज्या ज्या जिल्ह्यामध्ये सुट्ट्या लागल्या तर त्या शिपायापासून तर मुख्याध्यापकापर्यंत सर्वांनीच मुंबईचं नियोजन करा. कोणीही घरी थांबू नका, कुठलंही काम सांगू नका, कुठल्याही अडचणी सांगू नका. कारण ही सगळ्यात मोठी अडचण आपली 100% पगाराची आहे. ती अडचण एकदा जर कायमची दूर झाली तर पुन्हा मुंबईच्या वाऱ्या करायची गरज आपल्याला पडणार नाही बांधवांनो. म्हणून हात जोडून नम्र विनंती करतो की आपण सर्वांनी
या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं। विशेषतः महिला भगिनींना विनंती आहे की मोठ्या संख्येने आपणही या सर्व शिक्षक समन्वय संघामध्ये सहभागी व्हावं, या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं। तुमची सुद्धा राहण्याची व्यवस्था आपण त्या ठिकाणी 8 तारखेच्या नंतर करण्याचा प्रयत्न करू। ज्या ज्या काही अडचणी शिक्षक बांधवांना तिथं राहण्यासाठी किंवा काही इतर कारणासाठी येतील, त्या सर्व अडचणीवर मात करण्यासाठी, त्या दूर करण्यासाठी निश्चितच आपण प्रयत्न करूया। शिक्षक समन्वय संघाच्या आंदोलनाची जबाबदारी आपण सर्वांनी आपल्या खांद्यावर घ्यावी ही नम्र विनंती करतो आणि प्रामाणिकपणे सर्वांना आवाहन करतो की बांधवांनो, आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या 2024च्या निवडणुका असतील, या निवडणुका आणि सरकारचं असलेलं आताचं अस्थिर वातावरण, या सगळ्याचा फायदा घेऊन या संधीचं सोनं जर करायचं असेल तर सर्वांनी मोठ्या ताकदीने या वेळेला हीच ती वेळ आणि हीच ती संधी हे म्हणून आपण सर्वांनी मोठ्या ताकदीने मुंबई गाठली पाहिजेत, मुंबई या आंदोलनामध्ये उतरलं पाहिजेत आणि सर्व काम करत असणाऱ्या लढणाऱ्या समन्वयकाची जर तुम्ही ताकद बनलात तर 100% सांगतो याही वेळेला आपण 100%चा निर्णय घेऊनच त्या ठिकाणी समन्वय संघाचं हे व्यासपीठ माघारी घेईल। तोपर्यंत कुठलीही माघार आपण घेणार नाही, कुठलाही गोष्टीमध्ये आपण पडणार नाही। जोपर्यंत आपला हक्क मिळत नाही, जोपर्यंत आपल्याला हक्काची भाकर मिळत नाही, आपला निर्णय होत नाही, तोपर्यंत आपण मैदान सोडणार नाही। या भूमिकेवर आम्ही सर्वजण ठाम असणार आहेत आणि तोपर्यंत कुणालाही आंदोलन मागं घेऊ देणार नाही, हे सुद्धा मी या लाईव्हच्या माध्यमातून स्पष्ट करतोय। कारण काहीतरी मिळल्याशिवाय समन्वय संघ त्या ठिकाणी माघार घेत नाही, याचा इतिहास साक्ष आहे आणि मागील दोन्ही आंदोलनामध्ये आपण सर्व त्याचे साक्षीदार आहोत आणि ह्याही आंदोलनामध्ये काहीतरी भेटल्याशिवाय आपण माघार घेणार नाहीयेत, हे आवर्जून मी तुम्हा सर्वांना सांगतो। फक्त गरज आहे तुमच्या सर्वांच्या उपस्थितीची, म्हणून आपल्या सर्वांना पुन्हा एकदा नम्र विनंती करतो की मोठ्या संख्येने आपण सर्वजण येत्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं, हीच आपल्या सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे। आणि पुन्हा एकदा स्वराज्य शिक्षक संघाची आज जी मुहूर्तमेढ आम्ही सर्वांच्या मिळून रवली आहेत, याची जी काही कार्यकारिणी आहे, ही कार्यकारिणी आम्ही उद्या परवा 2 दिवसात अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर करणार आहोत। आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो। धन्यवाद।